सध्या ट्रेंडमध्ये म्हणलं तर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, कोणाच्या तोंडामध्ये शब्द म्हणलं तर विठ्ठल विठ्ठल एक नंबर आहे. विठ्ठल अशी आहे, विठ्ठलचा बोकड 1 लाखाला गेला, विठ्ठलचा बोकड 2 लाखाला गेला, 2.5 लाख रुपयापर्यंत गेला, 5 लाखाला गेला. अशा बऱ्याच काही आपण अफवा, म्हणजे खरं आहे की खोटं आहे, काही ठिकाणी विकत पण असन, पण खरी रिअल स्टोरी काय आहे त्याच्यामधली. खरं तर म्हणलं तर शेळीपालन कोणतं परवडतं आपल्याला? विठ्ठल परवडतं. जास्तीचा नफा कोणत्यामध्ये? विठ्ठलमध्ये का उस्मानाबादीमध्ये का गावरानमध्ये? याच्यावरती आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया मित्रांनो. सर्वप्रथम सांगायचं म्हणजे विठ्ठल शेळी ही मूळची पंजाबची आहे आणि खरं सांगायचं म्हणलं तर उस्मानाबादी आणि गावरान ही आपल्या मूळची म्हणजे महाराष्ट्रामधली आहे. तर बिटल ही शेळी, बिटल शेळीचं वंशावळ जे असतं, बोकड असो पाटी असो, ह्या फक्त ब्रीडिंगसाठी चालतात. पण कटिंगसाठी चालणारा माल आहे का? तो कटिंगसाठी घेणार आहे का व्यापारी? त्याला कटिंगसाठी आज 2 ते 2.5 हजार रुपये किलो ना बोकड घेऊ शकतो का व्यापारी? नाही घेऊ शकत. फक्त हे कोण घेणार? आपल्यासारखे शेळी पालक ज्यांना हौस आहेत, त्याच्यामध्ये हौशीच घेतात. फक्त ज्यांना बिटल शेळी पालन करायचं आहे तेच हौशी घेतात. आणि खरंच तर सांगायचं म्हणलं तर सगळ्यात जास्त नफा हा उस्मानाबादी शेळ्यांमध्ये आहे. कारण की हिचे जे पिल्लं आहेत, बोकड आहे, हे कटिंगसाठी चालतात. आणि सगळ्यात जास्त जर मागणी म्हणलं तर कटिंगसाठी आहे. ब्रिडिंगसाठी चालून चालून किती दिवस चालणार आहे? अजून 1-2 वर्ष थोडाफार होईन, त्याच्यामध्ये 1-2 वर्ष चालेल. त्याच्यानंतर आपल्याला परत याच दरामध्ये आपल्याला बिटल शेळ्या भेटणार आहेत. विशेषतः काय झालं माहिती आहे का, ह्या शेळीचा जर विषय म्हणलं उस्मानाबादी आणि गावरान, तर या शेळ्यांना आपल्याला जास्त प्रमाणामध्ये खर्च नाही आहे आणि नफा म्हणलं तर चांगला आहे याच्यामध्ये पण. आज भले तुमच्या बिटलचे 5 लाख रुपयापर्यंत बोकड विकतात, पण त्याच्यामागं खर्च तसा आहे मित्रांनो. त्याचं वेळोवेळी लसीकरण करणं, महिन्याला त्याचं जंतनाशक करणं, त्याला लिव्हर टॉनिक देणं, त्याच्यानंतर काही बिमार पडलं तर ते दवाखाने करणं, त्याच्यानंतर खुराक, त्याला 2 वेळेस खुराक देणं, सकाळ संध्याकाळ. बरंच काही त्याच्यामागं खर्च आहे आणि तेव्हा कुठंतरी आपल्याला त्याच्यामागं नफा भेटतो आहे. पण आज गावरान आणि उस्मानाबादी शेळ्यांचा जर विषय धरला तर या शेळ्यांच्या पिल्लांना तुम्हाला जास्त खर्च करायची गरज नाही. खुराक असला तर एकदम बेटर, चांगला नफा भेटू शकतो. खुराक कमी असेल तरी धकतं. आणि चारा कोणत्याही वातावरणात शूट होणारं जर शेळी म्हणलं आपल्याकडं तर फक्त उस्मानाबादी आणि गावरान ह्या 2 शेळ्याच आपल्याकडे वातावरण शूट करतात. गरमी असो, थंडी असो, पाऊस असो, वारा असो, कुठलंही वातावरण असो, त्याच्यामध्ये शूट होणारं फक्त आपल्या गावरान शेळ्या आणि उस्मानाबादी शेळ्या आहेत. बाकीच्या बिटल असू द्या, शिरोई, सोजत, कोटा, बाकीच्या सगळ्या जाती आल्या त्याच्यामध्ये. परत ती आता काटेवाडी पण ट्रेनला आहे. 2 नंबरला, 1 नंबरला बिटल आहे. तर काटेवाडीचं पण एवढं नंबर 1 नाही आहे काटेवाडी माझ्या हिशोबानं, मी सांगतो आहे. कारण की आमच्या गावामध्ये 1-2 शिकायती झालेल्या आहेत. ज्यांनी काटेवाडी आणल्या त्यांनी परत त्यांना बेभाव विका लागल्या. कारण त्या काटेवाडी गाभण जात नाही, 6-6 महिने गाभण जात नाही, खालीच राहतात. एक वेळेस वेल्या की दुसऱ्या वेळेस त्या गाभणच जात नाही. तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, शेळीपालन असं करायचं आहे की आपल्याला ब्रीडिंगसाठी नाही करायचं, आपल्याला कटिंगसाठी करायचं आहे. कटिंगसाठी जर म्हणलं तर फक्त उस्मानाबादी आणि गावरान शेळीचे पिल्लं हे ताबडतोब आपल्या गोठ्यावरून विकू शकतो आपण. 500 ते 600 रुपये किलो ना आपला जिवंत बोकड विकता येतो. तसं त्याप्रमाणे हे बोकड आपल्याकडून विकले जात नाही, जाहिरात आपल्याकडून होत नाही. जे सर्वसामान्य शेळीपालक आहेत त्यांच्याकडून हे फक्त कोणाकडून होतं? ज्यांच्याकडे यूट्यूब चॅनल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, जे वापर करतायत त्याचा जास्त प्रमाणामध्ये त्यांचे फॉलोअर्स असतील तर त्यांच्याकडून, सबस्क्रायबर असतील त्यांच्याकडून लवकर जाहिरात होते आणि त्यांचे करडं विकल्या जातात. सर्वसामान्य शेळी पालकाकडे काही नसतं.
साधा असताना त्यांच्यासाठी सगळ्यात सोपा आणि सगळ्यात फायद्याचा व्यवसाय जर म्हणलं तर फक्त शेळी जर म्हणलं तर उस्मानाबादी आणि गावरान या शेळ्यांना कुठंही अडचण येत नाही. कुठलंही वातावरण असू द्या, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, कुठलाही ऋतू असू द्या, यांना कुठं बिमार पडायची म्हणजे बिमारच पडत नाही सांगायचं म्हणजे. त्याच्यामुळं आपल्याला फक्त जर शेळीपालन करायचं असेल तर उस्मानाबादी किंवा गावरान केलं तरी चांगलं आहे, कारण की याच्यामध्ये प्रॉफिट चांगला आहे आणि खर्च कमी आहे. नफा चांगला आहे, खर्च कमी आहे. बघा आपल्या पण तेच आहे, पूर्ण गावरान उस्मानाबादी शेळ्या आहेत मित्रांनो. आपण एक बिटल बोकड घेतलेला आहे, पण ते बिटल बोकड आपण क्रॉसिंगसाठी घेतलेला आहे शेळ्यांसाठी. तो पण आहे आपल्याकडं, मी दाखवतो तुम्हाला. तर हा बिटलचे रेट भरपूर आहेत. आता हा जो बोकड बघा आपण 25,000 रुपयाला घेतलेला आहे. आणि एक सांगायचं शास्वती म्हणजे ह्या बोकडांना, ही शेळी असो बोकड असो, यांना आपल्या इकडं वातावरण लवकरात लवकर शूट होत नाही. कारण की यांचं कसं आहे माहिती आहे का, हे बॉयलर कोंबडीसारखे आहेत. बॉयलर कोंबड्याला कसं आहे ऊन सहन होत नाही, गावरान कोंबड्यांना सहन होतं. तसं गावरान ते गावरान, ओरिजिनल ते ओरिजिनल, हायब्रिड ते हायब्रिड. साध्या सरळ भाषेत सांगायचं म्हणजे हायब्रिडचं गावरानचा फरकच असतो. तर सांगायचं तात्पर्य एकच, आज बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की तुम्ही बिटल शेळी पालन करायच्या मागे वाटतं. तर सध्या तर नाही आहे. आपल्याला जोपर्यंत त्याच्यामध्ये चांगला अनुभव येत नाही तोपर्यंत आपण हे गावरान उस्मानाबादी सोडणार नाही. ज्यावेळेस आपल्याला जर त्याच्यामध्ये चांगला प्रॉफिट दिसला, समजा आपण एक पाठी घेऊन बघणार आहे 1-2 दिवाळीच्या नंतर, पण आपल्याला हे कमी करायचं नाही. याच्यामध्ये अजून 1 महिन्यानं पाऊस पडल्याच्या नंतर आपल्याला 2 पाठी 4 शेळ्या घ्यायच्या आहेत. आपल्याला याच्यामध्ये वाढ करायची आहे, आपल्याला गवत लावायचं आहे, भरपूर काही सुविधा याच्यामध्ये आपण करणार आहोत, जेणेकरून आपल्याला हे शेळी पालन कमीत कमी 20 शेळ्या आपल्या उन्हाळ्यापर्यंत झाल्या पाहिजे. 20 शेळ्यांचं टार्गेट आहे. 20 शेळ्या म्हणता म्हणता आपल्या उन्हाळ्यामध्ये जर चांगलं तुमच्या आशीर्वादानं चांगले जर दिवस आले तर आपण 50 शेळ्यापर्यंत पण करणार आहोत. पण आता सध्या तर नाही आहे. सध्या आपण एवढेच याच्यावरती चालू ठेवणार आहे. पाऊस पडल्याच्या नंतर 2-4 शेळ्या घेऊ. मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे ह्या गावरान शेळीला लसीकरण वगैरे वगैरे काही खर्च करायचं काम नाही. तुम्ही दवाखाना करायचं काम नाही. आज मी जवळपास 5 वर्ष झाले मी शेळी पालन करतो आहे. पण याच्यामध्ये मी काही जर बिमार पडली तर ताबडतोब मी स्वतः मेडिकल आणतो, मेडिकल देतो आणि त्या मेडिकलवरती आपल्या शेळ्यांचा जे काही बिमार होतात, थोडंफार ताप, सर्दी, काही खोकला असला तर तो आपण ॲडजस्टमेंट करू शकतो. जास्त बिमार पडल्या तर नाहीच आपल्याकडं. आणि आतापर्यंत आपली कुठलीही हानी झालेली नाही, कुठलंही पिल्लू दगावलेलं नाही, काहीच नाही. तर मित्रांनो, माझं सांगण्याचं तात्पर्य एकच, शेळी पालन जर करायचं असेल तर विचार करून करा. डायरेक्ट कोणाचं ऐकून की याच्यामध्ये प्रॉफिट जास्त आहे, त्याच्यामध्ये प्रॉफिट जास्त आहे, आपल्याला जे ॲडजस्टमेंट त्या हिशोबानं आपण करायला पाहिजे. आज जर बिटल शेळी पालन करायचं म्हणलं तर तुम्हाला जवळपास 2-3 लाख रुपये त्याच्यामध्ये शेळ्यांमध्ये घालावं लागते. एक शेळी तुम्हाला 35,000 ते 40,000 रुपयापर्यंत 2 पिल्लांची भेटते. आणि ही जर म्हणलं तर आपल्याला 20,000च्या आत तुम्हाला 2 पिल्लांची शेळी बसते. इतका फरक आहे, डिफरेंट आहे. आणि हे बोकडं 4-5 महिने झाले की तुम्हाला 8-10,000 रुपये या बोकडांकडून येतात. तर मित्रांनो, बघा तुमच्या हिशोबानं, पण माझ्या हिशोबानं गावरान उस्मानाबादी शेळी 1 नंबर, कुठलाही डंक नाही, 1 नंबर क्वालिटी. तर चला थांबतो इथंच. आता व्हिडिओ खूप मोठा होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया असेच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.